नमस्कार. महर्षी विश्वामित्र राम आणि लक्ष्मण यांना घेऊन त्यांच्या आश्रमाकडे जात आहेत, अर्थात यज्ञाचं रक्षण करण्यासाठी. आणि वाटेमध्ये रामानं त्राटिका नावाच्या राक्षसीचा वध केला आहे, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण या गोष्टीच्या मागचा विचार समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. झालंय असं की त्राटिका राक्षसी आणि रामामध्ये तुंबळ युद्ध होतंय, पण राम काही केल्या एखादंही शस्त्रास्त्र चालवून तिचा वध करत नाहीये. यावेळी महर्षी विश्वामित्र रामाला म्हणतात, न हिते स्त्रीवधकृते घृणा कार्या नरोत्तम चातुर्वर्ण्य हितार्थही कर्तव्यम राजसूनुना. याचा अर्थ असा होतो की एखाद्या स्त्रीचा वध करावा लागतोय म्हणून कुठलीही दया मनामध्ये आणू नकोस. चारही वर्णांचं समाजाचं रक्षण करायचं असेल तर एक राजपुत्र म्हणून तुझं कर्तव्य आणि जबाबदारी पार पडण्याकरता तू तिचा वध कर. अशी आज्ञा विश्वामित्रांकडून झाल्यावरच रामानं त्राटिकेचा वध केलेला आहे. आपण नुकतेच युद्धजन्य परिस्थितीला सामोरे गेलेले आहोत. जगातल्या अनेक देशांकडे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे, अनेक शस्त्रास्त्र आहेत, अणुबॉम्ब आहेत आणि ते अत्यंत बलाढ्य आहेत. पण योग्य प्रसंगी योग्य शस्त्रास्त्रांचा वापर हा मला वाटतं खूप महत्त्वाचा गुण आपण रामाकडून शिकण्यासारखा आहे. हा शस्त्रसंयम आजच्या काळाला खूप जास्त महत्त्वाचा आहे, नाही का?